खूप काळजी वाटते ग श्रेयसची. कसा असेल माझा श्रेयस, काय शांत श्रेयस भाऊजींना काहीच होणार नाही, ते बरे होते. भाई आले शकुंतला, कसा आहे ग माझा श्रेयस, कसा आहे सांग. आई बसा तुम्ही आधी, बसा. सांगा रे आधी, कसा आहे माझा श्रेयस. बसा बसा जाऊन बसा. आई, श्रेयसला काहीही झालेलं नाही. त्याने स्वतःवरचं सगळं संकट परतवून लावलंय. तो खूप जिद्दी आहे आई, आणि त्याची ही जिद्दच त्याच्या कामाला आली. डॉक्टरने एका क्षणी त्यांनी आशा सोडली होती, पण श्रेयसने झुंज दिली आणि तो स्वतःहून सगळ्यातून बाहेर आला. श्रेयस तारामुळे वाचलाय हे हिला पटणं शक्यच नाही या क्षणी. आता विषय काढला ना तर आणखी हायपर होईल आणि गोंधळ होईल. या गोष्टी जरा निवळू देत, मग बघू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी डॉक्टरांशी सविस्तर बोलावं लागेल. मला श्रेयसला भेटायचंय. मला घेऊन चला. घेऊन. आई, त्याची काहीही गरज नाहीये. श्रेयसला आपण घरीच आणतो आहोत. त्याच्यासाठी लागणारे नर्स, डॉक्टर हे सगळे आता 24 तास त्याच्यासाठी घरी असणार आहे. त्याचा ऑक्सिजन पुरवठा अचानक बंद झाला, त्यामुळे त्याला जो काही त्रास झाला तो झाला. पण आता अशी गोष्ट पुन्हा होणार नाही. आपल्या सगळ्यांचं त्याच्यावर लक्ष असेल. त्याच्याबरोबर कोण बोलतंय, त्याला कोण भेटतंय, त्याच्या आजूबाजूला कोण आहे, या सगळ्यांवर आता मी जातीने लक्ष ठेवणार आहे. आई, आता श्रेयस घरात अगदी सुरक्षित असणार आहे. म्हणूनच त्याला आपण उद्या सकाळी घरात शिफ्ट करतोय. अगं पण आता तो एकटा आहे ना हॉस्पिटलमध्ये. त्याला हॉस्पिटलमध्ये धोका आहे असं म्हणतायत ना. मग त्याला एकट्याला सोडून कसे आलात तुम्ही? कोण आहे श्रेयस बरोबर आता? गोळ्या काय लिहून दिल्यात? हा, ही गोळी जेवणा अगोदर. सकाळ, दुपार, संध्याकाळ. मामा. हा बाळा. आराध्या कुठे? श्रेयस बाळा, ऐक ना. अरे आता आपण आपल्या घरीच चाललोय ना रे. घरी गेलो ना की तिथे तुला आराध्या भेटेल. आणि आराध्या ना तुझ्या येण्याची तयारी करते. हे बघ बाळा, आता कसलाही विचार करत बसायचा नाही. फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. तुला लवकरात लवकर बरं व्हायचंय. तुला माहिती आहे ना, आपल्या घराला, आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे हे विसरायचं नाही. आणि आता तू इथे असं विचार करत बसू नको. आम्ही आहोत ना. फक्त तू तुझ्या तब्येतीकडे फोकस कर. घरी गेल्यावर भेटेल ना आराध्या? श्रेयस, माझं बाळ घरी आलं. आता नजरेसमोरच राहील. कसं वाटतंय बाळा? आजी, श्वास कोंडल्यामुळे त्याच्या डोळ्यावरती खूप परिणाम झालेला आहे. आणि अंगात तर ताकद बिलकुल उरली नाहीये. तो फार काही बोलणार नाही. तुम्ही त्याला बोलायला लावू नका प्लीज. सॉरी डॉक्टर, सॉरी. हा श्रेयस, बोलू नकोस बाळा. अजिबात बोलू नकोस. पण आता आम्हाला असं घाबरवायचं नाहीये. अरे तुला जर काय झालं त्या म्हातारीनं कुणाकडे बघायचं? मुलीचं ते तसं झालंय आणि आता नातवंडाचं पण असं झालं तर मला नाही सहन होणार रे. नाही सहन होणार. आई, तुमचं खरं आहे. डॉक्टर अगदी बरोबर बोलतायत. जोपर्यंत श्रेयसच्या अंगात ताकद येत नाही तोपर्यंत आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं की त्याला कोणी डिस्टर्ब करता कामा नये.
आणि आता आलाय ना घरी तो, होईल लवकर बरा. श्रेयस, राजा, असं नको घाबरवूस. तुझ्याशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नाही मी. लहानपणापासून राम लक्ष्मणासारखे बरोबर आहोत आपण, आणि पुढेही राहू ही खात्री आहे मला. मला तुला नाही गमवायचंय रे, नाही गमवायचंय. मला प्रॉमिस कर, तू आम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीयेस. प्रॉमिस कर. श्रेयस, आणि मी तर तुला काहीच होऊ देणार नाही. आयुष्यभर जपेल, तुझ्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींची काळजी घे. श्रेयस, तुझी आत्या काय बोलते लक्षात येते का तुझ्या? ती आता तुला फुलासारखं जपणार आहे. हो ना. आणि श्रेयस ना, मी तुला एक मिनिट मॅडम, तुमच्या हट्टामुळे आम्ही त्याला घरी पाठवलं. एकतर तुमचा हॉस्पिटलवर विश्वास नाही, पण हॉस्पिटलचे सगळे नियम इथे लागू होतात बरं का. त्याच्यावर अजिबात ताण येता कामा नये, म्हणून त्याला आता शांतपणे झोपू द्या. जितकी विश्रांती जास्त तितकी रिकव्हरी जास्त. तुम्ही सगळेजण आता बाहेर थांबा प्लीज. श्रेयस, आम्ही आहोत बाहेर. नर्स, डॅड, डॉक्टर, या बसा. हे बघा, तुम्हाला सगळ्यांना स्पष्टपणे सांगतोय, श्रेयससमोर मी काही बोललो नाही, पण तुम्हाला हे सगळं सांगणं आवश्यक आहे. श्रेयसची मानसिक स्थिती अतिशय नाजूक आहे. मला कल्पना आहे, तुमच्या सुनेने जेव्हा श्रेयसला हॉस्पिटलला आणलं तेव्हा त्याच्या बाबतीत काहीतरी घातपात झाला होता, हल्ला झाला होता त्याच्यावर. सरनाईकांचं नाव मोठे आहे म्हणून आम्ही पोलिसात गेलो नाही, पण हे प्रकरण सरळ नव्हतं, माहीत आहे आम्हाला. या नाजूक परिस्थितीत तुम्ही हा जो समजूतदारपणा दाखवला आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेलं नाही, त्याबद्दल खरंच तुमचे आभार मानतो आम्ही. ठीक आहे. अहो, श्रेयसची अवस्था पाहूनच आम्ही हा निर्णय घेतला. त्याचे प्राण वाचवणं हे महत्वाचं होतं, पण तुम्ही पुन्हा त्यांना संकटात टाकताय. म्हणजे श्रेयस जरी शुद्धीवर आला असला तरी बराच काळ त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा झाला नव्हता.
त्यामुळे त्याचे काय परिणाम झालेत हे आपल्याला हळूहळू लक्षातच येईल. पण त्याच्या बुद्धीवर, मनावर नेमका काय परिणाम झालाय हे कळायला वेळ लागेल. म्हणूनच त्याला धक्का बसेल, त्रास होईल अशी कुठलीही इन्फॉर्मेशन त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. कोणत्याही प्रकारचा ताण त्याच्या मनावर येता कामा नये. त्याचा मेंदू एक नाजूक काचेचं भांडं आहे असं समजा, आणि ते आपण जितकं जपतो तसं त्याच्याशी जपून वागा. ही सगळ्यांसाठी वॉर्निंग आहे, लक्षात घ्या. नाहीतर ही सगळी धडपड क्षणात संपेल. आता हिला काय झालं चिडायला? श्रावणी, काय चाललंय? काय झालं? नाही, मोठं प्रेम होतू जात होतं ना भावावर. हा, त्यांच्याकडून मला प्रॉमिस घेतलंस की तो तुला कधी सोडून जाणार नाही, याव न त्याव. माझा लहान भाऊ आहे तो. प्रेम तर वाटणारच ना, त्यात काय. श्रावणी, अगं तू बघतेस ना किती मोठ्या संकटातून चाललाय तो. अगं अशा वेळी आपलं प्रेमच त्याला बळ देणार आहे. अक्षय, नुसतं बळ नाही, आजींनी बाबांनी जर मिळून सगळी प्रॉपर्टी श्रेयस भाऊजींना देऊन टाकायची ठरवली तर आपल्यानंतर श्रेयस भाऊजींना कोण सांभाळणार म्हणून. अक्षय, तू बघतोयस ना, आत्या, आजी, बाबा, फक्त श्रेयस श्रेयस श्रेयस. श्रावणी, काय श्रावणी, काय? हे बघ, आपलं पुढे काय होणार आहे ना हे मला स्पष्ट दिसतंय. सगळी प्रॉपर्टी श्रेयस भाऊजींच्या नावावर होणार आणि दिवस रात्र आहे ना, मी श्रेयस भाऊजी श्रेयस भाऊजी श्रेयस भाऊजी करत त्यांची कामं करत राहणार. वर ते बरे झाले ना तर त्यांचंच कोड कौतुक होणार आहे, आणि नाही जरी बरे झाले तरी सगळे तर त्यांचीच काळजी करत राहणार ना. अक्षय, तुला खरंच असं नाही वाटत का? तू या घरचा मोठा मुलगा आहेस, पण सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स कोणाला दिलं जातं? श्रेयस भाऊजींना. सध्या ना या घरासाठी तू राबतोयस. हे सगळ्यांचे मोठे मोठे शौक, घरातले 4-4 नोकर, हॉस्पिटलचा, उपचारांचा भरमसाठ खर्च, ही जी यांची लाईफस्टाईल मजेत चालली आहे ना ती तुझ्या जीवावर चालली आहे. का? तर तू बिझनेसला प्रॉफिट मध्ये आणतोयस ना. हो, श्रेयस भाऊजी तिथे अंथरुणावर पडलेले आणि बाबांचं लक्ष कुठे आहे? तर सगळं श्रेयस भाऊजींकडे. हा जो सगळा बिझनेस चालू आहे ना हा तुझ्या जीवावर चालतोय. तू चालवतोय हा बिझनेस. बोल, खरं आहे ना हे? हो, खरंय. पण तरी तुझं कौतुक कोणीच करत नाही. सांग ना, तुझ्याबद्दल कोणी एकही शब्द बरा काढतात का? कळला ना फरक? तुझी ना या घरात काय किंमत आहे हे कळली? अक्षय, रे माझा जीव तुटतो तुझ्यासाठी, म्हणून मी हे सगळं बोलतीये. त्या दिवशी मी जे काही बोलले ते बाबांच्या मनाला लागलं. पण अक्षय, प्लीज रागवू नको. बाबा काय किंवा आजी काय यांचं फारसं आयुष्य उरलेलं नाहीये.
त्याच्यानंतर त्यांच्या तब्येती जरी बिघडल्या ना तरी शेवटी श्रेयस भाऊजींची जबाबदारी आपल्यावरच येणार आहे ना, हे विसरू नको. अक्षय, तुला कळतंय ना, राबायला आपण, पण प्रॉपर्टीचा मालक कोण? श्रेयस भाऊ. श्रावणी, काहीही बोलू नकोस. तू उगीच कल्पना लढवू नकोस. प्लीज. कल्पना नाही लढवत आहे, खरं सांगते जे होणार आहे ते. मी सांगितलं तसंच केलंयस ना? हो भाज्या नीट उकडून घेतल्यायस ना? हो हो. हा, कारण आणि तिखट घालू नकोस बरं का, श्रेयसच्या घशाला त्रास होतोय. नीट उकडून घे. हा, हो हो. काय झालंय? यांचा फोन का नाही लागत आहे? इथं जे काही घडलं ते सगळं सांगायचं होतं मला त्यांना. आत्या, तुझ्याशी बोलायचं जरा. अमृता, हा तू जरा बाहेर जा आणि हाक मारल्यावर ये बरं का. हो चालेल. गॅस कमी कर. हा बोला. ताराबद्दल बोलायचं होतं. मला तिच्याबद्दल एकही शब्द ऐकायचा नाही. ताई ताई जरा शांतपणे ऐकून तर घे ना. ताईनं तुझा काहीतरी गैरसमज होतोय की ताराने आपल्या श्रेयसला संपवण्याचा प्रयत्न केलाय. हे बघ ताई, तारा मोठ्या आशेने श्रेयसला भेटायला आली असेल, घाबरली असेल. तू तिला म्हणाली होतीस ना की श्रेयसला भेटायचं नाही म्हणून वेश पालटून नर्सचा वेश घालून ती आली असेल. हे बघ ताई, डॉक्टरने श्रेयसला जेव्हा डेट डिक्लेअर केलं आणि आपला श्रेयस मृत्यूच्या दाव्यातून परत आला त्यावेळी तारा तिथे होती. आणि तारा श्रेयसच्या बाबतीत असं काहीतरी करेल यावर माझा अजिबात विश्वास नाही. ताराबद्दल खात्री आहे मला. तर तू तुझ्या मनात जो काही गैरसमज निर्माण झालाय ना तो काढून टाक. मला तर माहितीच आहे की तारा गुन्हेगार नाहीये, पण ही गोष्ट हे दोघे तिला कन्व्हिन्स करतायत का हे बघायला हवं. आणि आत्या, हाही विचार करणं, ताराला जर श्रेयसला संपवायचं असतं तर केव्हाच संपवलं असतं. ते दोघे जण अनेकदा या घरात एकटे असतात. आत्या, अगं तू येण्याच्या आधीपासून ती काळजी घेते श्रेयसची. ती असं करूच शकत नाही. आणि तारा आराध्या म्हणून श्रेयस समोर वावरली म्हणून आपला श्रेयस दुःखातून बाहेर आला, स्वतःला त्यांनी सावरलं. नाही तर आराध्याच्या मृत्यूनंतर तो वेडापिसा झाला होता. ताई, तुम्ही दोघांनी का वकीलपत्र घेतलंय का? नाही म्हणजे मी श्रेयसचं समजू शकते, त्याला तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, पण तुमचं काय? तुम्हाला दोघांना हे कसं कळत नाही की पैसा आल्यानंतर माणसाचे हेतू कसे कधी बदलतात हे तुम्हाला ठाऊक नाहीये का? नाही म्हणजे ती या घरात यायच्या आधी असेल अगदी साधी भोळी, म्हणजे यशोधराच्या सांगण्यावरनं जेव्हा ती नाचत होती तेव्हाही असेल ती गरीब बिचारी मुलगी. पण आता ती तशी राहिलेली नाही, तिला पंख फुटले. श्रेयसची बायको म्हणून ती नाचत असते, मग पूजेसाठी ती वेळेवर का नाही पोचली? तिचं जर खरंच श्रेयसवर प्रेम होतं किंवा आहे तर तिने वेळेवर पोचायला पाहिजे होतं. काहीही करून उलट ती तर आलीच नाही आणि श्रेयसलाच पूजेवरनं उठवलं आणि ते पण ढकललं मरणाच्या दारात. आज श्रेयसची जी अवस्था आहे ना त्याला पूर्णपणे ती जबाबदार आहे, हे तुम्ही दोघंही विसरू नका. आणि हो म्हणजे असेल ना ती निर्दोष तर पोलीस सोडतीलच ना तिला, जाणार कुठे? येईल परत घरी. ये रे माझ्या मागल्या आणि ताककण्या चांगल्या.
दुसरं काय करणार आहे? एक मिनिट, तुम्ही कुठे चाललाय? अहो मॅडम, सकाळपासून तुमच्या घरी थांबलोय. मला अनेक पेशंट आहेत, त्यांना पाहावं लागेल. त्यांची जबाबदारी माझ्यावर. मला जाऊ दे ना प्लीज.